कोंबडा कोंबडा हे एकमेकांवरच चालायची कामं करतोय. कसे तुम्ही सगळे, स्वागत तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि आता सकाळचे किती वाजले रे? वाजले किती रे? 9 वाजायला आलेत आणि आम्ही सगळे तयार आहोत. सगळे रेडी झालेत. आपण नाडी बांधते बघ. बाबू तू कसं कॅप्चर होत असले दरवेळी नाडी बिड्या. तर आता निघालोय आम्ही आपल्या चिवळा बीचला जायला. हा घेते चिवळा बीचला जायला आम्ही निघालोय. सगळे पॅकिंग वगैरे झाले. आता गाडीत सगळं सामान लोड करतो आणि तुम्हाला भेटतो. काय ते ट्रॅक्स नाही माझी. तर चला, आज यांना सगळ्यांना स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर ऍक्टिव्हिटी करायची आहे. तिथं पोचायचं आहे लवकरात लवकर. चिवळा बीच. चला भेटूया थोड्या वेळात. त्यांना मी 2 बॅग आणल्या होत्या. हिच्यामध्ये जे कपडे आहेत ते कपडे घालायचे आहेत नंतर, आणि हिच्यामध्ये जे घालून झालेले आहेत ते कसं वाटतं बा, एकदम झोला झोला. आणि चला तर निघूया आता. सगळ्यांची पॅकिंग झालंय. आमचा कॅशियर व कॅशियर शुभम, पैसे विषय व्यवस्थित ठेव आमचं. एकदम असा रोडचे कडेलाच आम्हाला रूम भेटला होता. ए फोन आलाय, थांबा 1 मिनिट. गाडीला पार्किंगला पण जागा मस्त भेटली होती. गुड मॉर्निंग. एकदम मस्त प्रॉपर्टी आहे, एकदम जबरदस्त प्रॉपर्टी, एकदम भारी आहे. 0.5x ते कॅमेराला काय लागलंय का? थांबा 1 मिनिट. जबरदस्त झाला. सगळं सामान आता लोड करता घेतलंय आणि इकडं काजूच्या बिया भेटल्यात. जरा विचारतायत. चला निघायची तर वेळ झालंय. कोणता गाणे? आता आम्ही निघालेलो आहोत. बजरंगबली कसला आहे वरती. आता ब्लॉगर आमचा अजून एक तयार झालाय. बघितलास काय? आपला डिस्टन्स अजून बाकी राहिलंय 17 किलोमीटर 24 मिनिटं दाखवत. 17 किलोमीटर 24 मिनिटं दाखवत आहे. तर जाऊया आता. आता गाणे मस्तपैकी लावू आणि डायरेक्ट भेटूया चिवळा बीचला. कारण रस्ता एकदम जबरदस्त आहे. पुरा कुठेच रस्ता खराब नाही भेटला अजूनपर्यंत. उद्या आहे, उद्या संकष्टी. उद्या भाजीचं नियोजन. चवळी आणली काय? चवळी हा फोटो थांब. फोटोला स्लाइड केलास काय? फोटो मोड चालू केलास? मारू का? नको अजिबात नाही. चिवळा बीच केला बनाना. दोन दिवस माझं खूप झालं. परमिशन घेतली. तू इथं जरा थोडासा भेंडरलाय. आम्ही आता चिवळा बीचला आहोत. तिथून आता जाणार आहोत सिंधुदुर्गला. तिथून मग नंतर मग स्कुबा डायव्हिंग वगैरे करून किल्ला वगैरे करायचा आहे. आता यांच्या इथून कॉन्टॅक्ट वगैरे घेतलंय. सिंधुदुर्गला बघूया ना जाऊन तिथं. ए पण संध्याकाळचा बोललाय का समीर कन्फर्म एकदम मोठा घर आहे दुसरा आपला. हा मग एक काम करू. तर आता आम्ही सिंधुदुर्ग मध्ये, सिंधुदुर्गची पाठीमागे हे आहे, तुम्हाला दाखवतो नंतर उतरून. आता हे गेले सगळे आपले स्कुबा डाईव्ह करायला आणि मी बसलोय जरा पेट पूजा करतोय. कारण भूक लागले भरपूर. काही खाल्लंय नाही. सकाळी फक्त वडापाव खाल्ला होता आणि त्याला भरपूर टाइम झाला. तर आता बघूया ना किती टाइम लागते. टाइम तर लागेल. आणि पाठीमागेच किल्ला आहे सिंधुदुर्गचा, तिथं पण जाणार आहोत. आता बघूया तिथं कसं जायचंय, काय जायचंय ते. तिथं बोटी तर आहेत, तुम्हाला दाखवतो सगळं बाहेर उतरल्यानंतर. पहिले खाऊन घेतो. चढताना किंवा उतरताना प्रवाशांनी होत्या
लहान मुले महिला व वयोवृद्ध व्यक्तींची बोट चालकांनी विशेष काळजी घ्यावी. लाईफ जॅकेट परिधान करूनच प्रवासी बोटीमध्ये. वॉटर ऍक्टिव्हिटी तर या साईडला होती आणि तुम्हाला दाखवतो महाराजांचं स्मारक. हा आहे महाराजांचं स्मारक आणि हा आहे सिंधुदुर्गाचा किल्ला आणि एक्झॅक्ट साईडला आपण आहोत. आता अजून यायला टाइम आहे वॉटर ऍक्टिव्हिटीवरून, तेव्हापर्यंत आपण मस्त चिल करायचं. मला असं वाटतं इथून आहे ना, इथून असं 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 चालत त्या साईडला तिथं जाता येईल. आता हे सगळे आले तिथून आणि जेवायचं बघतो आता काय ऑर्डर करायचं आणि काय नाही ते चालवायचं. घे तर आपली थाली आले. आता खायला सुरुवात करू. मस्त आहे की मस्त वाटतं का? जबरदस्त. भेटूया खाऊन झालं. डल्ला मारून तुला दिलं वाटतं. विशाल मला बोललास एवढा पाकिट बोलतो गोल्यांना आणलाय तर दिसत नाही. तो कुठं आहे तो विचार? कुठं आहे तो विचार? कुठं आहे दाखव. काढेल तेव्हा ना 2 दिवस झालं तो गोल्यांचा पॅकेट दिसतच नाही. कुठं आहे तो टाकायला सांगितलं होतास. तो याला आतूला टाका. आतू बोलते टाक बोलते ना रे. हे बघ कसली पाहिजे तुला? आतू विचार. शाक वाडा कसली पाहिजे? शाक. राजकोट फोर्टला आलोय आणि तुम्ही माझ्या पाठी तिथे बघताय ते महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे. भव्य असं स्मारक आहे आणि इथे पार्किंग आहे 20 रुपये. 20 रुपये पार्किंग आहे इथे. तर आता हे गेलेत. मी थोडा वेळ बाहेर फिरतो असं थोडासा, कारण गाडीत बसून सकाळपासून दुपारपासून असं कंटाळा आलाय. तर चला मी तुम्हाला दाखवतो बाहेरून मूर्ती कशी वाटते ती. जबरदस्त महाराजांची मूर्ती वाटते. तिकडून निघालो मालवणवरून आणि आमचं डेस्टिनेशन लावलंय जिथं आम्ही स्टे करणार आहोत. 31 किलोमीटर दाखवते, कारण आमचे जरा मित्राची सासूरवाडी आहे तिथे, त्याच्यामुळे तिथे जाणार आहोत स्टेसाठी. तिथं जायला टाइम दाखवतोय 45 मिनिटं. आता टाइम तर झालाय 6:30 वाजलेत. अजून पोचायला 1 तास, म्हणजे 7:30 पावणे 8 होतील. चांगला बोले तो काय आला? पोलिओ झाले का असं जेवणाची सोय केलेली आहे. याच्यात कोलबी आहे. कोलबी मस्त फ्रेश आपले बंदरावरून घेतले कोलबी. आमचे बाबू शेठ गेले होते कोलबी आणायला. मस्त 1.5 किलो कोलबी घेतले आणि आज मस्त की त्याचंच जेवण होणार आहे. मित्र आहे तिकडे. हा, मित्राची सासूरवाडी आहे तिकडे. सांगितलंय ते अड्या. तो तर पहिला सांगायला पाहिजे. पण त्याला भरपूर टेन्शन आहे. हा, त्याला भरपूर टेन्शन आलं की आमच्या गावातली पोरं येतात म्हणल्यानंतर काय बोलतील आणि काय नाही.
तर आता आम्ही आलोय आमच्या राहायच्या जागेवर, गाडी पार्किंगला लावलोय आणि पाखरं भरपूर मेलीत आज. करू नंतर उद्याला वॉश करू प्रॉपर. समीर मग मी बोललो का नाही लग्नाला चालय म्हणून, बोललो ना, बॅनर बघूनच बोललो. खात नाही उडवतंय. थांबल्यानंतर आम्हाला समजलं की इथं बाजूला नाटक चालू आहे, तर आम्ही नाटक बघायला चालू. तुम्हाला पण दाखवतो नाटक कसं आहे ते. पण येतात त्यांना पण घेऊया ना. चांगला बोले चला आपल्याकडे नाही जागा. हा बोल. हाय चल कला गाडी घेतो. आम्ही आलोय मस्तपैकी नाटक बघायला. बघूया, तुम्हाला दाखवतो नाटक, कोकणातला नाटक. आपल्या मायावी विद्येच्या द्वारे या स्मशानात असणाऱ्या एका मृतदेहाच्या सापळ्यात प्राण सोड आणि तुझ्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्या शक्तीचा वापर करणारा नारद महामुनी, जर का असं असेल तर या वेळी या स्मशानभूमीच्या ठिकाणी हे दिसणारे मृत आत्मी पहा. काय पहा काय करतो या स्मशानभूमीच्या ठिकाणी. मातृपितृ देवता को एक सारखा प्रश्न भेडसावतोय, पण याच्याही पुढे या जठराला लागलेली भूक शांत करण्यासाठी होय असंच करावं. आपल्याला
कुठल्या कुठे जायची झाली आपला वरदहस्त माझ्या मस्तके टाकशील कोणाला पण तुझी जन्म देती मातृपितृ देवता पाताळवन सम्राट रौद्रासुर माझी मातृपितृ देवता पाता भुवन नरेश रौद्रासुर हे माझ्या मातृपितृ देवते यावेळी तुला साष्टांग करतो. आहे शिवानी मंगल करेचा माझ्या मनाचा ठेवा बर माझं नाव कळलं आता तुम्ही बघितलं पारंपरिक नाटक कोकणातील आणि एकदम मस्त असं आहे. आज नेमकं तो नाटक लागला होता आणि ते बोलले की जाऊया म्हणून, तर बोलू जाऊया. ए चावी कोणच्याकडे आहे? असं चाय वेळ ठेवतो आणि पुरं जातो. हात टाकू काय वेगळा नाही ना का भेटायचा? पैसे ठेव पाहिजे तारा या लोकांना बाहेर निघतात का नाही काय आता आलो आम्ही परत आमच्या जागेवर आणि आता जेवायला जाऊ मस्त ठेवतो जेवू. याच्यातच हा, ठेव त्याच्यात म्हणजे मला होईल तो खावायला. हो तर आता जेवू आणि मस्तपैकी आरामाला जाऊ कारण उद्या सकाळी आपल्याला परत निघायचं आहे. कुठे जाणार ते उद्या सकाळीच तुम्हाला सांगू. काय शुभम बरोबर का नाही? आमचा कसं असं फिक्स नसतं, जिथं जाऊ तिथं जाऊ. आता इथे यायचं पण आमचा टाइमच समजला की इकडे यायचंय म्हणून. चला व्हिडिओला इथंच थांबूया. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणीने. भेटूया पुढच्या पार्ट मध्ये, पार्ट नंबर 3. उद्याला YouTube ला